नमस्कार मंडळी, ही बटाट्याची रस्सा भाजी माझी ऑल टाइम फेवरेट आहे। ही बटाट्याची रस्सा भाजी आणि भात मी रोज खाऊ शकते। भात तर माझा ऑल टाइम फेवरेट आहेच, पण बटाट्याची ही रस्सा भाजी बरोबर मी भात नेहमी खाऊ शकते। एवढी छान ही बटाट्याची रस्सा भाजी लागते, बनवायला खूप सोपी आहे आणि चवीला एकदम फर्स्ट क्लास लागते। तर त्यासाठी एक कढई घ्यायची, कढईमध्ये 2 चमचे तेल ॲड करायचं। तेलामध्ये छान जिरं मोहरीची फोडणी द्यायची। एक उभा कट करून घेतलेला कांदा ॲड करायचा। कांदा छान गोल्डन कलरवरती परतून घ्यायचा। त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं ॲड करायची। एक मीडियम साईजचा टोमॅटो कट करून ॲड करायचा। टोमॅटो पण छान कांद्याबरोबर परतून घ्यायचा आहे। टोमॅटो छान परतला की त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट ॲड करायची। आलं लसणाची पेस्ट पण छान त्याचा उग्र वास जाईपर्यंत परतून घ्यायची। आलं लसणाची पेस्ट व्यवस्थित परतली की त्याच्यामध्ये आता आपण कट करून घेतलेले बटाटे ॲड करायचे। 2 मीडियम साईजचे बटाटे मी घेतलेले आहेत। बटाटे पण छान या सर्व कांदा आणि टोमॅटो बरोबर मिक्स करून घ्यायचे। बटाटे व्यवस्थित मिक्स झाले की घरातले काही बेसिक मसाले त्याच्यामध्ये ॲड करायचे, जसे की धने पूड, जिरे पूड किंवा थोडंसं गोडा मसाला, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, हे सर्व मसाले त्याच्यामध्ये ॲड करायचे। हळद ॲड करायची आणि हे बटाट्यांबरोबर सर्व मसाले छान मिक्स करून घ्यायचे। मसाले व्यवस्थित मिक्स झाले की त्याच्यावरती प्लेट ठेवायची आणि वाफेवर हा बटाटा शिजू द्यायचा। थोडंसं बटाट्याच्या स्लायसेस थिन झाल्या होत्या म्हणून मी थोडंसं पाणी ॲड केलं आणि पुन्हा वाफेवर हा बटाटा शिजू दिला। बटाटा आता परफेक्ट शिजला गेलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता ह्याच्यामध्ये उकळलेलं पाणी ॲड करायचं। गरम पाण्याने बटाट्याला किंवा कोणत्याही भाजीला तर्री खूप छान येते आणि ती भाजी पटकन शिजण्यास मदतही होते। तर छान गरम पाणी मी ॲड केलं। 2-4 चमचे शेंगदाण्याचं कूट ॲड केलं आणि भाजीला छान दणकून उकळी येऊ द्यायचे। भाजीला छान उकळी आली की भरपूर अशी कोथिंबीर त्याच्यामध्ये ॲड करायची आणि चवीपुरतं मीठ ॲड करायचं। आता ही अशी बटाट्याची रस्सा भाजी तयार आहे। एकदम छान लागते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा।